मी ओमकार घरत. आज माझा पहिला ब्लॉग आहे. ही माझी आहे झॉन्टेस 350R. ही इंडियात मी पहिली घेतली होती. ही अशी वाटते 600-700, पण ही आहे एक 350cc. आणि ही माझी नवीन Aprilia RS 457. आज आपण जातोय आपल्या समवन स्पेशल पर्सनला भेटायला नेक्सस सीवूड मॉलला, जवळजवळ 1 महिन्यानंतर. आज माझा पहिलाच ब्लॉग आहे. काही चुकलं तर समजून घ्या. नेक्स्ट व्हिडिओपासून अजून चांगला ट्राय करेन. चला, हा माझ्या घराचा रोड आहे. थोडा खराब आहे. इथे पावसाळ्यामध्ये 2 फूट पर्यंत पाणी भरतं. मग आम्हाला दुसरा रस्ता यूज करावा लागतो पावसाळ्यामध्ये. हे आमच्या इथलं हॉटेल आहे, मेन्शन हाऊस रिसॉर्ट. इथे वरुण धवनचं लग्न झालं होतं. नमस्कार परत एकदा. हा रस्ता तर थोडासा खराब आहे. इथून नंतर मग पुढे चांगला रस्ता आहे. हे फक्त थोडस खराब आहे. ते तर खूपच खराब आहे. इथून थोडा चांगला आहे. इथून आपला मॉल, सीवूडचा मॉल बरोबर 90 किलोमीटरच्या आसपास आहे. चला, मग तुम्हाला आता मध्ये मध्ये इकडची सिनरी दाखवतो. आजची तारीख आहे 16 मे आणि आज खूप पावसासारखं झालेलं आहे. मला तर भीती आहे की पाऊस नाही पडला तर बरं, कारण का जेव्हा चिखल होतो तेव्हा ह्या बाईकवर एवढा चिखल उडतो काय सांगू, खूपच जास्त. हा एक नायराचा पेट्रोल पंप आहे. इथे महिन्यात ना 25 दिवस तर पेट्रोल मिळतच नाही. जेव्हा बघावं तेव्हा पेट्रोल नाही. आणि ऍक्च्युली मी माझ्या बाईक मध्ये नायराचं पेट्रोल टाकतच नाही, कारण का मला खूप टेक्निशियन्सनी सांगितलं आहे, मेकॅनिकल्सनी, की नायराचं पेट्रोल टाकू नका, खूप प्रॉब्लेम होतो. मी ह्याच्यामध्ये HP पॉवरचं पेट्रोल टाकतो, यामध्ये पण आणि झॉन्टेस मध्ये पण. आजपर्यंत तिला 3.5 वर्ष झाली. हिला 1 वर्ष
होऊन गेलं, तरी पण मी ह्या दोन्ही बाईक्स मध्ये अजूनपर्यंत नॉर्मल पेट्रोल टाकलं नाही. प्लस मी फ्यूल ऍडिटिव्ह टाकतो, त्याने मला थोडी पॉवर जास्त भेटते. आता आपण कारखान्यात आलोय. अजून तरी समवन स्पेशल पर्सनला भेटण्यासाठी 70 किलोमीटर बाईक चालवायची आहे. त्याआधी बघूया इथे पेट्रोल मिळतंय का. मिळत असेल तर फुल करून घेऊ. नाही, इथे बंद आहे पेट्रोल पंप. पुढे बघूया. हे कारलखिंड आहे. इथे बाईक चालवायला खूप मजा येते, कारण की इथे रोड आत्ता चांगले झालेत. 3-4 महिने आधी एवढे खराब होते की इथून ते वडखळपर्यंत जाईपर्यंत नको व्हायचं, खूप कंटाळा यायचा. पण आता एवढे मस्त झालेत की बाईक चालवायला खूप मजा येते इथे. हा, इथे वळणं खूप हार्ड आहेत आणि ट्रॅफिक पण होतं. ही बाईक चालवायची मजाच एक वेगळी आहे. तिला पॉवर एवढी आहे की या कॅटेगरीमध्ये दुसऱ्या कुठल्या बाईकला एवढी पॉवर नाही आहे. मी असंच एकदा बाईक चालवत होतो आणि 5व्या गेअरला ही 177 गेली होती. आता आपण पोहोचलो आहे वडखळला. इथे एक धरणकर ब्रिज आहे, त्याच्या अलीकडे एक पेट्रोल पंप आहे. बघूया तिथे पेट्रोल भेटतंय का, कारण का काल तर कुठेच पेट्रोल नव्हतं. आज बघूया आहे का. असेल तर आपण टँक फुल करून घेऊया, कारण का नंतर ते पॉवरचं पेट्रोल भेटणं एवढं शक्य होत नाही. लोक जात आहेत तर आहेत पेट्रोल भरायला. बघूया आहे का, असेल तर भरून घेऊ. बघूया मिळतंय का. वाटतंय आहे. पावसाचं नाही. बघूया, टाकी फुल करूया. आज ट्रॅफिक खूप जास्त आहे, कारण आज सॅटर्डे आहे. पुरं रस्त्याचं काम चालू आहे इथे. मगाशी थोडं पावसासारखं झालं होतं म्हणून थोडी भीती वाटत होती. मला वाटलं भिजावं लागेल, पण नाही. या रोडला बाईक चालवायची मजाच खूप वेगळी आहे. आता आपण रामवाडीला पोहोचलो आहे. तुम्हाला आता मी पनवेलला भेटतो, कारण का माझ्या कॅमेऱ्याची बॅटरी कॅपॅसिटी मला अजून माहित नाही. व्लॉग जर पूर्ण करायचा असेल तर मला बॅटरी टिकून ठेवावी लागेल. आपण पोहोचलो आहोत खारपाडा टोल. हा आत्ताच चालू झालाय, खूप वर्ष बंद होता. काल माझे डॅड मुंबईला आले होते, तर फास्टॅग कट झाला. तेव्हा मला समजलं की हा टोल परत चालू झाला.
आता आपण कर्नाळ्यात पोहोचलोय. हे असे छोटे छोटे स्पीड ब्रेकर खूप आहे तिथे, कारण का हे कर्नाळा अभयारण्य आहे. इथे खूप सारे पक्षी, माकड, अजून थोडे प्राणी पण आहेत, म्हणून इथे असे बारीक बारीक स्पीड ब्रेकर आहेत. आणि इथे स्पीड लिमिट 30 आहे. तुम्ही 30च्या वरती या स्पीड ब्रेकर वरनं गेलात तर गाडी खूप अनस्टेबल होते. कारचं एवढं फरक नाही पडत, पण बाईकला खूप फरक पडतो. स्क्रूज वगैरे लूज होतात. आता आपण पळसपेठ फाट्यावर पोहोचलेलो आहे. आपण सरळ नाही गेलो, आपण जैनपेठी मार्गे जाऊन मग पुढून राईट मारून आणि मग लगेच सिव्हिल्सला पोहोचून जाऊ. आज जरा खूपच ट्रॅफिक आहे. म्हणून बाईक नीट पळवायला भेटत नाहीये. आणि इथे थोडेसे पॅचेस पण आहेत लेफ्ट घेतलं की आपण हायवेला लागू मुंबई रोडला. आज खूपच ट्रॅफिक आहे. बघूया अजून किती वेळ लागतोय. 8:41 तर झालेत. आता जास्त वेळ पण राहिला नाहीये, जास्त किलोमीटर नाही राहिलं, पोहोचून जाऊ आपण. तसंही मूवी बुक केलाय मी 9:30चा, कारण का आमचं स्पेशल पर्सन कधी टायमावर येत नाही, म्हणून 9:30च्या नंतरचा शो बुक करतो मी. तुझा बघू किती वेळ लागतो जाईपर्यंत. आज वेदर जरा मस्त आहे. 9:15 वाजले, म्हणून जास्त ऊन लागत नाहीये. बाईक चालवायला पण बरं वाटतंय. मला टेन्शन असं आहे जाताना, कारण जाताना टेम्परेचर खूप वाढेल. 3-4 वाजता निघणार तर टेम्परेचर खूप असेल, त्यामुळे नेक्स्ट सिव्हिलला अजून 2-3 मिनिटं लागतील. पण मला कायम कन्फ्युजन होतं, मी कट्टोपऱ्याला येतो तेव्हा एक वेगळाच टर्न घेतो. हे बघा, हा इकडून रोड आहे, पण युटर्न घेऊन यावं लागेल. आपण समोरच्या बाजूने जाऊया. हे आला आहे आपल्या समोर सीवूड मॉल. पार्किंग याची राईट साईडने आतमध्ये आहे. आता बघूया आपल्या मॅडम आल्या आहेत का, नाहीतर त्यांचा वेट करूया. मला तर वाटते वेट करावाच लागेल, कारण का त्या कधी टायमावर येतच नाही. बघूया, त्यांना आता कॉल करूया कुठपर्यंत आले आहेत. त्या डायरेक्ट मॉलमध्येच भेटतात. मी गाडी पार्क करून येतो, बाईक. ही ओरियन मॉल, सॉरी नेक्सस मॉलची पार्किंग. इथे थोडीशी लाईट कमी आहे, व्हिडिओ मध्ये फरक दिसू शकतो.
तिथे आज चेकिंग चालू आहे. पण आपली बाईक B1Y19 पिलरला लावली आहे. आता आपण मॉलला जाऊया. पार्किंग एक्झिट गेट. एक मिनिट ना. कौन सी गाड़ी है? कुठली गाडी आहे? नमस्कार. आता आपण आलेलो आहे घरी 190 किलोमीटरची राईड करून. कॅमेऱ्याची बॅटरी संपल्यामुळे पुढचा ब्लॉग तिकडे शूट करता नाही आला. तरी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा.